धाव संख्या होते ती संघाची मात्र 4. वैयक्तिक राजू तरे यांची 2 आणि संघाची 4. पाहूया रोहन शेलार यांचा दुसरा चेंडू. पहिल्या चेंडूवरती 2 धावा जमवण्यात राजू तरे यांना यश आलं, मात्र दुसऱ्या चेंडूवरती तितकंच आगेकूच करतील का आणि कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी, आणि त्या प्रयत्नात मात्र यश आलं नाही आणि बीट होताना दिसतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते ती रोहन शेलार यांच्या गोलंदाजी मार्फत. सुंदर अशी गोलंदाजी रोहन शेलार यांची. कर्जत प्रीमियर लीग मध्ये चांगला गाजलेला गोलंदाज आहे हा. सहजासहजी आपल्याला तसे फटके मारायला देणार नाही, मात्र या चेंडूवरती चांगला समाचार घेतला. इथं थोडं मिसफील्ड होतंय विशाल मसने यांच्याकडून आणि चेंडू निघून जातोय. तो सीमा रेषेपार राजू तरे यांच्या बॅट मधून आलेला हा सांघिक पहिला चौकार. या चौकारांती धावसंख्या जाऊन पोहोचते ती आपल्या संघाची म्हणजे रुद्रा 11ची छत्रपती वॉरियर्सच्या संघाची ती 8. रोहन शेलार याचा पुढचा चेंडू पाहतोय आपण. राजू तरे यांना सुंदर कट केला चेंडू, गल्ली शॉट. या ठिकाणी क्षेत्ररक्षण त्याच्या मागे धावतोय, अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल निघून जातोय. तो सीमारेषे पार राजू तरे यांच्या बॅट मधून निघालेला बॅक टू बॅक दुसरा चौकार. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल, तितकी सुंदर फलंदाजी या ठिकाणी राजू तरे आणि सतीश कारिक यांची म्हणावं लागेल, कारण आता कुठे सूर गवसलाय. रोहन शेलार यांच्या बॅटमधून या तिसऱ्या चेंडूवरती मात्र बॅक टू बॅट तिसरा चौकार आणि तोही राजू तरे यांच्याच बॅटमधून आलाय. आता कुठे सूर गवसलाय वाटतं आणि का सूर शोधून काढलाय. सुरुवातीच्या पहिल्याच गोलंदाजीवरती विशाल मसने यांच्या गोलंदाजीवरती मात्र 3च धावा आल्या आणि आता रोहन शेलार यांच्या पहिल्या चेंडूवरती 2 धावा. दुसरा चेंडू बीट केला गेला, निर्धाव चेंडूची सांगता झाली, मात्र आता या 3 चेंडू मात्र मागात पडलेत आता, कारण राजू तरे यांनी बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 चौकार खणखणीत लगावलेत आणि या 3 चेंडू चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती आपल्या संघाची 16. रोहन शेलार यांना आपल्या बॉलचा टप्पा थोडासा चेंज करावा लागेल आणि तसंच करताना दिसतोय का, कारण यष्टी रक्षक ओमकार मसने यांच्या सांगण्यानुसार बॉलचा टप्पा चेंज केला आणि या ठिकाणी बीट झाले ते राजू तरे. खूपच हा सुरेख क्षण या ठिकाणी मला वाटते प्रेक्षकांना पाहावयास मिळाला असेलच, कारण बॅक टू बॅक 3 चौकार लगावले ते पण रोहन शेलार यांच्या. कारण रोहन शेलार काही साधा सुद्धा गोलंदाज नाहीये, पूर्ण कर्जत परिसरात गाजलेला एक जलदगती गोलंदाज म्हणावं लागेल. असो तितकाच आपल्या या गावातील खेळाडूंच्या मार्फत त्याच्या गोलंदाजीला मार मिळताना दिसतोय. तो आपल्याच संघातील खेळाडू, आपल्याच गावातील खेळाडू राजू तरे यांच्या बॅट मधून मात्र चांगला समाचार घेतला. असो आपल्या संघासाठी जरी मित्र आपण असलो, जरी आपण भाऊ असलो, तरी मित्रांनो मात्र आपल्याला आपल्या संघ मालकासाठी आपल्या संघासाठी आपल्याला खेळी करायची आहे आणि असेच खेळी करताना या ठिकाणी प्रत्येक खेळाडू दिसतोय. प्रत्येक खेळाडूच्या अंगी खेळाडू वृत्ती आहे असंच दिसतंय, कारण 2 दिवस झाले कुठलीही तक्रार नसताना आजचा 3रा दिवस तोही व्यवस्थितरित्या पार पाडेल तो मित्रांनो आपल्या खेळाडू वृत्तीनेच, आणि तीच अपेक्षा बाळगून आम्ही या ठिकाणी हे सामने भरवले आहेत. आणि आजचा समाचार घेतलाय सतीश कारिक यांच्या बॅट मधून सुरेख चेंडू टोलावला गेला. दरम्यान 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र हनुमान हेमंत कारिक यांच्या हाती लागलेला चेंडू तो न फेकता तसेच धावत सरळ गोलंदाजाच्या हातात सतीश कारिक यांना एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं. सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण हेमंत कारिक यांच्याकडून पाहावयास मिळतंय. पाहूया दरम्यान पुढचा चेंडू राजू तरे यांनी मोठा फटका मारण्याच्या नादात मात्र बीट झालेत.
गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो तो स्वप्नील तरे. सुरेख गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती एकच धाव आली. हेमंत खारीक यांनी सुरेख क्षेत्ररक्षण केलं आणि एकच धाव त्या ठिकाणी दिली. दुसरा चेंडू स्वप्नील तरे यांचा, तोही निर्धाव. राजू तरे फलंदाजीसाठी सज्ज. पाहूया स्वप्नील तरे यांचा तिसरा चेंडू. या चेंडूवरती मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात बीड झाले, परंतु तितकंच खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या मागे पाहावयास मिळतंय. स्वप्नील तरे यांची काही चूक नाही. आता चूक कोणाची म्हणावी लागेल, कारण हा निर्धाव चेंडू होता. या चेंडूवरती आल्या त्या मात्र 4 धावा. या अतिरिक्त धावा कदाचित महागात पडू शकतात. या आपल्या संघाने नोंद करून ठेवली पाहिजे, कारण अशा जर चुका घडत राहिल्या तर त्या आपल्या संघासाठी, आपल्या संघ मालकासाठी खूप भारी पडू शकतं. आपण आपल्या संघ मालकाला नाराज करतो, आपण आपल्या संघ नायकाला आपण नाराज करतोय, हे मात्र प्रत्येक खेळाडूंनी लक्षात ठेवलं पाहिजे. जेवढा जीव आपल्याला जीव ओतता येईल या खेळासाठी तेवढा ओतता आला पाहिजे. दरम्यान पुढचा चेंडू राजू तरे यांनी बॅट विरकावली. चेंडू जातोय तो सीमा रेषे पार आणि पंचांच्या इशाऱ्याने आलेला हा सुंदर षटकार. सुरेख गोलंदाजी होती स्वप्नील तरे यांची. एक खराब चेंडू आणि खराब चेंडूचा फायदा घेत राजू तरे यांनी सुंदर षटकार टोलवला. पाहूया दरम्यान पुढचा चेंडू. राजू तरे यांना कट केला. सुंदर गल्ली शॉट आणि या चेंडूवरती येणार त्या 4 धावा. चेंडू जातोय तो सीमारेषे पार. सुंदर चौकार राजू तरे यांच्या बॅट मधून आलेला. या 4 चेंडूंच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 31. सुरेख खेळी या ठिकाणी म्हणावी लागेल मित्रांनो. फलंदाजीला सलामीलाच सतीश खारीक आणि राजू तरे सरसावले. सुरुवातीच्या क्षेत्रात षटकामध्ये मात्र खेळ अगदीच मंदावला. 2च धावा, परंतु संयम मात्र सोडला नाही. आपली विकेट या ठिकाणी जपून ठेवली आणि दुसऱ्या षटकापासून जी सुरुवात केली मात्र मित्रांनो ती लक्षणीय. आणि या स्वप्नीलचं सांघिक 3रं आणि वैयक्तिक 1लं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आणि धावसंख्या होते ती रुद्राई छत्रपती वॉरियर्स या संघाची 31-31. पाहूया स्वप्नील यांच्या दरम्यान पुढचा चेंडू. गल्लीमधून भिरकावून दिला चेंडू. चेंडू जातोय तो सीमारेषे पार. राजू तरे यांच्या बॅट मधून निघालेला हा सुंदर असा चौकार. या चौकाराच्या अंती धावसंख्या होते ती 30-35.
छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सामना सुरू होतोय. तो छत्रपती वॉरियर्स वर्सेस रुद्रा 11. सुंदर असा खेळ या ठिकाणी करताना दिसतोय. तो मात्र छत्रपती वॉरियर्स संघाचे दोन्हीही खेळाडू म्हणजे सतीश खारीक आणि राजू तरे सलामीचे फलंदाजी काही विकेट न टाकता स्वतः संघाची धुरा आपल्या खांद्यावरती पेलत 3 षटकांमध्ये तब्बल 35 धावा जमवण्यात यश आलंय. ते मात्र सतीश खारीक आणि राजू तरे यांना. सुंदर असा खेळ, तितकी सुंदरची गोलंदाजी विशाल मसने यांची. कारण पहिलं षटक त्यांनी टाकलं ते त्या षटकामध्ये फक्त 2च धावा दिल्या. सुंदर गोलंदाजी केली. आता मात्र 3 षटकानंतर सांघिक चौथं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतात ते विशाल मसने. पहिला चेंडू, सुरेख चेंडू या ठिकाणी. गुगली गोलंदाजी म्हणावी लागेल विशाल मसने यांची. इथेच नाही तर कर्जत प्रीमियर लीग मध्ये सुद्धा अशी सुंदर गोलंदाजी करताना दिसतात ते विशाल मसने असो, रोहन शेलार असो, साईनाथ मसने असो. बरेचसे खेळाडू आपल्या गावातून आहेत जे कर्जत परिसरात खेळत असतात आणि ते नावारूपाला आलेले असतात. अशाच खेळाडूंचा दरम्यान पुढचा चेंडू या ठिकाणी. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल या ठिकाणी. सतीश खारीक यांना मारा करतील ते विशाल मसने. सुंदरचा चेंडूचा सामना केला. या चेंडूवरती 1 धाव घेण्याचा प्रयत्न आणि ती धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही केला नाही. कारण समाधान तितकंच महत्वाचं आहे. कारण आपल्याला संघ हा विजयाच्या दिशेने खेचून घेऊन जायचा आहे. हे तालतम्य मात्र सतीश खारीक आणि आपला राजू तरे यांच्या दोन्ही खेळाडूंच्या मध्ये संगनमत होऊन आपल्याला दिसतंय. विचारांची एकता या ठिकाणी करताना दिसतात ते दोन्ही फलंदाज. पाहतोय तर दरम्यान राजू तरे यांना सुंदर चेंडू चटवलेला आणि हेमंत खारीक यांच्या हातून झेल सुटणं इम्पॉसिबल. कारण याच ग्राउंड वरती बऱ्याचदा प्रॅक्टिस करताना मी पाहिलंय त्यांना. कारण त्यांच्या हातून झेल कधीही न सुटणारा. क्षेत्ररक्षण सुद्धा सुरेख त्यांचं. आणि मात्र या ठिकाणी एक मोठा फटका बसतोय तो राजू तरे यांचा. आउट होताना दिसतात ते राजू तरे. एक मोठा फटका बसलाय छत्रपती वॉरियर्स संघाला. चांगला फलंदाज गमावलाय. पॅव्हिलियन मध्ये परततोय तो राजू तरे. टाळ्या वाजवून स्वागत करा या खेळाडूचं. कारण सुरेख धावांचा डोंगर रचण्यात मदत केली ती सतीश खारीक आणि राजू तरे यांनी. आणि मात्र आता राजू तरे यांची जागा घेण्यासाठी ग्राउंड वरती सरसावले ते अमर तरे. पाहूया विशाल मसने यांचा पुढचा चेंडू. राजू तरे यांच्यावरती मात्र बक्षीस लावण्यात आली होती आणि त्याच चेंडूवरती त्यांचा घात झाला कदाचित. आणि तीच बक्षीस इकडे फिरवली जाते. ती अमर तरे यांनी जर षटकार मारला तर एका षटकाराला 2 षटकाराला 200 रुपये, एका षटकाराला 200 रुपये असं पारितोषिक लावण्यात आले ते मनोहर मसने आणि ज्ञानेश्वर भगत यांच्याकडून. प्रत्येकी 200 रुपये प्रत्येक षटकाराला. पाहतोय आपण विशाल मसने यांचा पुढचा चेंडू. सुरेख गोलंदाजी पाहाव्यास मिळते आणि तसाच वेध घेताना पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. दरम्यान 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. या ठिकाणी संधी उपलब्ध झाली परंतु चेंडू फेकणार. दरम्यान एकाच धावेवर समाधान मानावं लागलं आणि एका धावेच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 37-37. विशाल मसनेचा पुढचा चेंडू. सतीश खारीक यांना एक मोठा फटके मारण्याच्या नादात मात्र सतीश खारीक इथे बीट झालेत. संयमी खेळ या ठिकाणी पाहाव्यास मिळतो सुरुवातीपासूनच. जरी आपण एक चेंडू हुकतोय तरी दुसऱ्या चेंडूवरती मात्र षटकार आणि चौकार मारण्याची जी अपेक्षा ठेवतो ती मात्र आपल्याला विजयाच्या दिशेने घेऊन जाते आणि असाच खेळ या ठिकाणी पाहावयास मिळतो. विशाल मसने यांचं षटक संपुष्टात आलंय. या षटकामध्ये सुद्धा 2च धावा. कौतुक करण्यासारखं षटक या ठिकाणी. पहिल्या षटकामध्ये 2च धावा दिल्या, दुसऱ्या षटकामध्येही 2च धावा. खरोखरच
विशाल मसने यांचं सुरेख षटक या ठिकाणी आणि हे षटक महागात पडतंय का काय ते छत्रपती वॉरियर्स संघाला याची नोंद घ्यायला पाहिजे. रुद्रा 11नी आणि छत्रपती वॉरियर्स संघाने 4 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. या 4 षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 37. 5वं षटक प्रगती पथावर रोहन शेलार. मला वाटतंय या ठिकाणी थोडस क्षेत्ररक्षणात बदल होतोय. मन लावून फिल्डिंग करताना दिसतात हेमंत खारीक, रोहन शेलार. इकडे ओमकार मसने, स्वप्नील, योगेश मसने यांचा पहिला चेंडूवरती कट केला. 1 धाव पूर्ण केली. चालू असलेला सामना संपल्यानंतर साई वेदांत 11 वर्सेस गुरु 11 या दोन्ही संघाच्या संघनायकांनी क्रीडा मंचाशी संपर्क साधायचा आहे टॉस विन साठी. कारण यानंतर आपला सामना या ठिकाणी रंगणार आहे. या कुरुक्षेत्रामध्ये आपल्याला उतरावं लागणार आहे. त्यासाठी आपण आपले संघनायक या ठिकाणी या स्टेज कडे पाठवायचे. धन्यवाद. दरम्यान ग्राउंड कडे बोलतोय योगेश मसने यांच्या दुसरा चेंडू. चांगला समाचार घेतला सतीश खारीक यांनी. चेंडू मात्र हुलकावणी देत पार होतोय तो सीमा रेषेकडे. सतीश खारीक यांच्या बॅट मधून आलेला संयमी चौकार. साई वेदांत या संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. मी विनंती करेन गुरु 11 संघाच्या कर्णधाराला की आपणही या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. कारण आपल्याला आजच्या दिवसात सामने संपवायचे आहेत. यासाठी आपलं सहकार्य आम्हाला लाभेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो आणि त्याच अपेक्षेवरती आम्ही हे सामन्याचं आयोजन केलंय आणि आपण आम्हाला मदत कराल अशीच अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. दरम्यान एक चोरटी धाव या ठिकाणी घेण्याच्या प्रयत्नात छत्रपती वॉरियर्स संघाला मात्र एक धक्का बसतोय. सुंदर अशी गोलंदाजी तितकीच म्हणावी लागेल योगेश मसने यांची. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली. दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा आल्या. तिसरा चेंडू गुगली फेकला गेला. तो चेंडूवरती मात्र एक विकेट संपादन करण्यात यश आलं ते योगेश मसने यांना. आणि आता मात्र साई वेदांत संघाच्या संघ मालकांनी स्टेजशी संपर्क साधायचा. गुरु 11 संघाचा कर्णधार आपली वाट पाहत आहे. या आपला टॉस विन करून घ्या. कारण चालू असलेला सामना संपल्यानंतर तिथे आपला सामना खेळवला जाणार आहे. हाही सामना मित्रांनो आपल्याला सुंदर असा पाहावयास मिळणार आहे. जसा चालू असलेला सामना सुरेख सामना म्हणावं लागेल. तितकीच सुरेख गोलंदाजी आणि तितकीच सुरेख फलंदाजी. 1 धाव. कार्पेटच्या साहाय्याने मारलेला चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय तो सीमा रेषे पार. सतीश खारीक यांच्या बॅट मधून आलेला सुंदर असा चौकार. या चौकाराच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 37. मी विनंती करेल दीपक शेट्टे यांना की या दोन्ही संघाचा संघनायकाकडून आपण टॉस विन करून घ्यायचा आहे. चालू असलेला सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी साई वेदांत वर्सेस गुरु 11 या सामन्याचा टॉस विन योगेश शेट्टे यांना मी विनंती करेल की त्यांनी करून घ्यायचा आहे. साई वेदांत या संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. साई मसने आणि गुरु 11 या संघाचे कर्णधार दीपकजी टेंबे हस्तांदोलन करताना दिसतात. ते आपले मान्यवर योगेशजी शेट्टे यांच्या हस्ते टॉस विन केला जातोय.
साई वेदांत आणि गुरु इलेव्हन यामध्ये टॉस विन झाला. गुरु इलेव्हन या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. साई इलेव्हन संघाला मात्र फलंदाजी करण्याची संधी दिली. पाहूया या संधीचा फायदा साई इलेव्हन संघ घेतोय का टॉस जिंकल्याचा फायदा गुरु इलेव्हन घेतोय का, याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष असेल. मात्र आता या ठिकाणी लक्ष लागलंय ते मात्र रुद्रा इलेव्हन आणि छत्रपती वॉरियर्स या संघाकडे. चालू असलेला सामना मध्यंतरापर्यंत थांबलेला आहे. रुद्रा इलेव्हन वर्सेस छत्रपती वॉरियर्स या सामन्यामध्ये मित्रांनो छत्रपती वॉरियर्स या संघाने तब्बल 48 धावा कुठल्या त्या 5 षटकामध्ये आपले 2 विकेट गमावत 48 धावांचं लक्ष ठेवलंय ते रुद्रा इलेव्हन संघाला. आता मात्र या 48 धावांचा डोंगर फोडण्यात रुद्रा इलेव्हन संघ आगेकूच करतोय का, तोच प्रयत्न असेल रुद्रा इलेव्हन संघाचा. हा मात्र प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहावयास मिळेल. दरम्यान ग्राउंड वरती सरसावलेत सलामीलाच ते विशाल मसने आणि अक्षय इसालगे. पाहूया सुरुवात खूपच छत्रपती वॉरियर्स संघाची धीमीगत्या झाली होती, कारण पहिल्या षटकामध्ये 2च धावा आल्या होत्या आणि नंतर मात्र त्यांनी दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या षटकाचा चांगला समाचार घेत 48 धावांचा डोंगर उभा केला तो छत्रपती वॉरियर्स संघाने. आता हाच डोंगर फोडण्यात यश येतोय का रुद्रा इलेव्हनला, त्याकडे मात्र लक्ष असेल. आणि हा डोंगर फोडण्यासाठी मैदानावरती सरसावलेत ते अक्षय हिसालगे आणि विशाल मसने. निहाल शेकटे वैयक्तिक पहिलं षटक, सांघिकही पहिलं षटक आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू. या ठिकाणी जोरदार अपील, परंतु अपील मात्र जाणकार पंचांनी फेटाळलंय. सुरेख अचूक लक्ष आमच्या पंचांचं. या पंचांसाठी एकदा खरोखरच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण तितकंच लक्ष ठेवून या उन्हातानात का होईना परंतु अचूक लक्ष बारीकरित्या निर्णय द्यावा लागतो तो पंचांना. एक धाव पूर्ण दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2ही धावा पूर्ण केल्या. ते या दुसऱ्या चेंडूवरती मात्र 2 धावा जमवण्यात यश आलं ते रुद्रा इलेव्हन संघाला. पहिला चेंडू निर्धाव घोषित करण्यात आला, मात्र निहाल शेट्टे यांच्या दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा मिळवण्यात यश आलं रुद्रा इलेव्हनला. मात्र विरकावून दिला चेंडू. अक्षय इसालगे यांच्या बॅट मधून निघालेला हा पहिला षटकार. या षटकाराच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 8. निहाल शेट्टे सुंदर गोलंदाजी. 2 चेंडू सुरेखरित्या टाकले गेले. खराब चेंडू तिसरा, मात्र या खराब चेंडूचा फायदा घेत अक्षय इसालगे यांनी टोलवलेला षटकार आणि दुसराही चेंडूवरती चांगला समाचार घेतला. चेंडू ट्रॅव्हल होतोय तो सीमा रेषे पार. एक सुंदर असा चौकार.
सलामीला आलेले अक्षय हिसालगे सुंदर फलंदाजी करताना या ठिकाणी दिसतोय. तितकीच सुंदर गोलंदाजी करील का नेहाल शेकटे आपल्याला पाहावयास मिळेल. सुंदर चेंडू या ठिकाणी वाईडची सांगता या ठिकाणी होते. अतिरिक्त धावसंख्येत वाढ. या अतिरिक्त धावसंख्येनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13. कट करण्याच्या प्रयत्नात मात्र अक्षय हिसालगे या ठिकाणी बीट झालेत. मित्रांनो, एक षटकार आणि एक चौकार आल्यानंतर संयमी खेळी. मगाशी मी म्हटलं की राजू तरे आणि सतीश खारीग यांच्याकडूनही तोच खेळ आपल्याला पाहावयास मिळत होता आणि तोच खेळ या ठिकाणी अक्षय हिसालगे यांच्याकडून पाहावयास मिळतो. सुंदर असा चेंडू, टोळवलेला चेंडू जातोय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षण येणार, चेंडू उचलणार आणि तोपर्यंत चेंडू ट्रॅव्हल होतोय तो सीमारेषे पार. अक्षय हिसालगे यांच्या बॅट मधून हा खणखणीत चौकार. विनंती असेल ग्राउंड वरती आपल्याच गावातील खेळाडूंना प्रतिस्पर्धी आपणच असतो मित्रांनो, परंतु एवढंच प्रतिस्पर्धी फक्त खेळातच दाखवायचा असतो. इथे बोलणार फक्त चेंडू आणि बॅट. आपलं तोंड मात्र बंद ठेवलं तर कृपया मित्रांनो या SPL ला नवा रंग येईल आणि तोच नवा रंग आणण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत आहोत. खेळाडूंनी खेळाडू वृत्ती दाखवायची. आपला खेळ आपल्या संघ मालकासाठी या प्रीमियर लीग साठी खेळायचंय. एवढं लक्षात ठेवूनच खेळ करायचा आहे, कारण प्रत्येक जण हा आणि तसाच या ठिकाणी मला वाटतंय प्रयत्न होतोय तो सर्वच खेळाडूंकडून. दरम्यान पुढचा चेंडू पाहतोय आपण विशाल मसरे यांना. सुंदर कार्पेटच्या साह्याने खेळला गेलेला चेंडू. या चेंडूवरती एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु अक्षय हिसालगे यांनी संयमी खेळ करत तिथेच थांबवलं विशाल मसरे यांना की नको आपण इथेच थांबूया आणि एकच धावेवरती समाधान मांडलं. या एक धावेच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18. दरम्यान पुढचा चेंडू पाहतोय आपण अक्षय हिसालगे यांना. सुंदर जोरदार फटके मारण्याच्या नादात मात्र विकेट गमावून बसलेत ते अक्षय हिसालगे. आपल्या संघाला या ठिकाणी कुठेतरी मागे ठेवलंय. एक धक्का पोहोचलाय तो रुद्रा 11 संघाला आणि या आता मात्र काही खरं नाही. इथे पारड जड होताना दिसतंय का? काहीतरी बदल घडू शकतोय, परंतु त्याची जागा घेण्यासाठी पुढे सरसावलाय तो रोहन शेलार. सुंदर अशी गोलंदाजी अमर तरे यांची यांना बक्षिसांची खैरात होताना दिसते. जर विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक मनोहर मसने यांच्याकडून लावण्यात आलेले आहे ना. त्या बक्षिसाचा मानकरी ठरतोय का याकडे लक्ष असेल. दरम्यान रोहन शेलार यांना पुढचा चेंडू, चांगलाच खणून काढलेला चेंडू. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू ट्रॅव्हल होतोय तो राजू तरे यांच्या पुढून सीमारेषे पार. रोहन शेलार यांच्या बॅट मधून निघालेला वैयक्तिक पहिला षटकार. सुंदर असा चौकार रोहन शेलार यांच्या बॅट मधून निघाला. आपल्या संघाची धावसंख्या पुढे नेण्यात यश येते ते मात्र विशाल मसरे यांना आणि रोहन शेलार यांना पाहतोय आपण. दरम्यान पुढचा चेंडू, सुंदर कटवलेला चेंडू,
चेंडू हवेत, त्या चेंडू खाली दोन दोन क्षेत्ररक्षण मात्र अडवण्यात यश आलंय. चेंडू उचलणार, फेकणार, 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु संयम बाळगला गेला. या ठिकाणी थांबवलं गेलं ते विशाल मसने यांनी. थोडस तालमेल या ठिकाणी बदललंय. जर मोठे फटके मारण्यात आपल्याला यश येत नसेल तर मित्रांनो फलंदाजी हा कार्पेटच्या साह्याने खेळली गेली तर चांगलंच यश आपल्याला संपादन करता येईल. तसंच खेळ या ठिकाणी रोहन शेलार आणि विशाल मसने यांच्या बॅटमधून आपल्याला पाहावयास मिळतो. दरम्यान एक चेंडू बीट होताना दिसतोय तो रोहन शेलार. इथे काहीतरी कामगिरी करावी लागेल, कारण रोहन शेलार संघाच्या संघ मालकाची आणि पूर्ण संघाची मजल आपल्यावरती आहे, पूर्ण धुरा आपल्या खांद्यावरती आहे. ते एक विश्वास आपल्यावरती आहे, तो विश्वास आपण दाखवायचा आहे ना. या विश्वासाच्याच गणित चेंडू कुठून काढलाय आणि त्या चेंडूवरती मात्र 2 धावा घेण्यात यश आलंय तर रोहन शेलार यांना. सुंदर चेंडू फटकावला गेला होता. मला तर वाटलं षटकार किंवा चौकार असेल, परंतु त्या फटक्यामध्ये फारसा काही दम नव्हता. रोहन शेलार यांना अजून मोठी फटके बाजी करावी लागेल आणि आपल्या संघाची धाव संख्या पुढे नेण्यात मदत करावी लागेल. आणि असाच खेळ या ठिकाणी करताना दिसतोय तो रोहन शेलार आणि विशाल मसने. तितकीच गोलंदाजी या ठिकाणी सुंदर अशी करताना दिसेल तो मात्र छत्रपती वॉरियर्स संघाचे गोलंदाज. ग्राउंडवर पाहतोय आपण एक टीम मीटिंग, छोटीशी काहीतरी व्यूहरचना करण्याचा प्रयत्न, कारण आता थोडासा बदल घडवावा लागेल या ठिकाणी, कारण दोन्हीही फलंदाज अगदी मजबूत आहेत. तितकीच मजबूत गोलंदाजी या ठिकाणी आपल्याकडून व्हावी लागेल असा निर्णय या ठिकाणी सतीश खारीक या ठिकाणी घेताना दिसतोय. आणि तशीच व्यूहरचना रचली जाते आणि या व्यूहरचनेतून निर्णय घेतला की प्रमोद खारीक यांना गोलंदाजीसाठी प्राचारण करण्यात आलं. आता तो विश्वास आपल्या संघ मालकाचा, या संघ नायकाचा तितकाच विश्वास संपादन करताना दिसतोय का तो प्रमोद खारीक या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळेल. दरम्यान कॉल होतोय तो रोहन शेलार यांचा. किती धावा झाल्या मी आपल्याला सांगू इच्छितो. 26 धावा या ठिकाणी. 2 षटकांचा खेळ संपलाय. या 2 षटकांच्या अंती धावसंख्या होते ती 26. प्रमोद खारीक यांचा पहिला चेंडू वैयक्तिक खात्यातील चांगला खणून काढलेला चेंडू. विशाल मसने यांनी 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत होता, परंतु रोहन शेलार यांनी तिथेच थांबवलं. मी बघून घेतो काय करायचं ते, तुम्ही तिथेच थांबा असा कॉल या ठिकाणी पाहावयास मिळतो. आणि तीच कामगिरी या ठिकाणी रोहन शेलार करताना दिसतोय का ते आपल्याला पाहावयास मिळेल. मयूर खारीक यांचा पुढचा चेंडू पाहतोय आपण आणि असाच खेळ या ठिकाणी पाहावयास मिळाला. विशाल मसने यांना थांबवलं गेलं. मी बॅटिंग करणार, मी स्ट्राईकला थांबतो, तू तिथेच थांब, आणि तोच चेंडू खणकावून दिला. चेंडू जातोय तो सीमारेषे लगत, मात्र पलीकडे जात नाही. व्हॉलेंटियरचा निर्णय येत नाहीये. आणि मला वाटतं जे झाड, जांभलीचं जे झाड आहे त्या झाडाला जर लागलं तर इथे आपण डिक्लेअर रन ठेवलेले आहेत ते 2 रन. आणि पंचांच्या म्हणण्यानुसार, आयोजकांच्या म्हणण्यानुसार तसे 2 रन डिक्लेअर या ठिकाणी घेतले जातात का पाहतोय आपण. आणि तशीच सांगता होते या ठिकाणी रोहन शेलार. बरं, असो, सुंदर निर्णय या ठिकाणी, सुंदर फलंदाजी या ठिकाणी पाहावयास मिळते. आणि पुन्हा एकदा वेध घेतला चेंडूचा, लेग साइडच्या दिशेने चेंडू भिरकावून दिला, मात्र रोहन शेलार यांच्या बॅटमधून निघालेला हा सुंदर असा चौकार.
सुंदर खेळ या ठिकाणी मित्रांनो पाहावयास मिळतो आपल्याला रुद्रा 11 आणि छत्रपती वॉरियर्स. कारण सतीश कारिक आणि राजू तरे यांनी जो संयमी खेळ केला तोच संयमी खेळ या ठिकाणी सुरू केला तो विशाल मसने आणि रोहन शेलार यांनी. पाहतोय आपण दरम्यान पुढचा चेंडू सुरेख चेंडू या ठिकाणी झेल टिपण्याचा प्रयत्न होता मात्र झेल बाद या ठिकाणी तो क्षण सुंदर होता. या रुद्रा 11 संघाला मोठा धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न होता परंतु झेल तसा काही टिपता आला नाही. या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहतोय आपण. विशाल मसने यांच्या चेंडू बॅट मधून निघालेला हा एक सुंदर चौकार. भेद घेतला जागा बनवली आणि चेंडू भिरकावून दिला तो सीमा रेषे पार विशाल मसने यांच्या बॅट मधून निघालेला हा सुंदर चौकार. रुद्रा 11 संघाची धाव संख्या 38 होते या ठिकाणी आणि विशाल मसने आणि रोहन शेलार आगेकूच करताना दिसतोय. या ठिकाणी रोहन शेलार यांची विकेट या ठिकाणी घेता आली असती संधी उपलब्ध करून दिली होती ती मात्र 38 धावा 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि धाव संख्या होते ती 38. 12 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे ती रुद्रा 11 संघाला. मी मगाशीच म्हटलं प्रमोद खारिक यांनी संधी एक उपलब्ध करून दिली होती अविनाश तरे यांना परंतु झेल तितकासा सोपा नव्हता. डाय मारून करण्याचा प्रयत्न होता तो झेल परंतु सुंदर क्षेत्ररक्षण झालं. त्या चेंडूवरती एकच धाव दिली गेली आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागलं परंतु इथे मात्र रुद्रा 11 संघाला एक मोठा धक्का पोहोचवण्यात यश आलं असतं ते छत्रपती वॉरियर्स संघाला. आता मात्र या ठिकाणी जोपर्यंत रोहन शेलार ग्राउंड वरती आहे तोपर्यंत छत्रपती वॉरियर्स संघाचं मात्र काही खरं नाही असं म्हणावं लागेल. कारण कर्जत प्रीमियर लीग मध्ये खेळले गेलेले 2 प्लेयर या ठिकाणी ग्राउंड वरती सज्ज आहेत ते म्हणजे विशाल मसने आणि रोहन शेलार. जलदगती गोलंदाज रोहन शेलार आणि तितकाच संयमी गोलंदाज विशाल मसने. पाहूया आपल्या संघ मालकासाठी आपल्या संघासाठी आपला संघ विजयाच्या दिशेने खेचून नेण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. तितकाच प्रयत्न करताना दिसेल ते छत्रपती वॉरियर्स संघाचा गोलंदाज नेहाल शेकटे. सुंदर अशी गोलंदाजी केली होती अगोदरच्या सामन्यामध्ये आणि सलामीचा गोलंदाज वैयक्तिक दुसरं षटक आणि सांघिक 4थं षटक नेहाल शेकटे यांचा पहिला चेंडू पाहतोय आपण रोहन शेलार यांना. सुंदर वेध घेतला चेंडूचा बॅट भिरकावली चेंडू जातोय तो सीमा रेषे पार रोहनच्या बॅट मधून निघालेला हा सुंदर षटकार. सुंदर खेळ करताना दिसतो या ठिकाणी तितकाच सुंदर खेळ या ठिकाणी होतोय तो नेहाल शेकटे यांच्या गोलंदाजीतून दिसतोय. थोडासा मिस होता पहिला चेंडू त्या चेंडूचा मात्र फायदा घेतला कारण मित्रांनो जर गोलंदाजी करत असतो तितकाच नेटाने जो फलंदाजी करत असतो कारण याही चेंडूचा फायदा घेतला आणि रोहन शेलार यांच्या बॅट मधून निघालेला हा विजयी षटकार. सुंदर अशी फलंदाजी केली गेली ती रोहन शेलार यांनी आणि आपला सामना विजयाच्या दिशेने खेचून नेला. रुद्रा 11 आणि
छत्रपती वॉरियर्स या संघाच्या दरम्यान जो सामना झाला तो रुद्रा 11ने संघ विजयी झाला आहे। विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन आणि छत्रपती वॉरियर्स संघाचेही गोड गोड कौतुक। आपण या सामन्यामध्ये सहभाग घेतला, या शेलू प्रीमियर लीग मध्ये आपण सहभाग घेतला, आपला हार्दिक स्वागत। चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना साई वेदांत वर्सेस गुरु 11 या दोन्ही संघाच्या संघ मालकाने आपले संघ घेऊन मैदानात हजर राहायचंय। गुरु 11 टॉस विन मला वाटतंय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेताय। त्या गुरु 11नी आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, कारण आपल्याला या दिवसभरात हे सामने पूर्ण करायचे आहेत। आम्ही आपल्या सहकार्याची अपेक्षा बाळगतो। मी विनंती करेन रुद्रा 11 गुरु 11 संघाला आणि साई वेदांत या दोन्ही संघाच्या संघ मालकांना की आपापले संघ घेऊन ग्राउंडवरती